महापालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय अशी सध्या माहिती मिळते। मुंबई ठाणे केडीएमसी मध्ये भाजप आणि सेना एकत्र लढणार आहे। नाशिक आणि नागपूर महापालिकेमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना एकत्र येणार असल्याची माहिती मिळते। नवी मुंबईमध्ये मात्र अद्याप निर्णय झालेला नाहीये असं सूत्रांकडून कळतंय। पुणे पिंपरीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार आहेत अशी सुद्धा माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी24 तासला दिली आहे। तर आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षानं कंबर कसायला सुरुवात केलेली आहे आणि आता यामध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय। मुंबई ठाणे केडीएमसी मध्ये भाजप सेना एकत्र लढणार असं कळतंय। तर नाशिक नागपूर या महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र येणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। त्याचप्रमाणे नवी मुंबईमध्ये त्या संदर्भात अद्याप युती संदर्भातला काही निर्णय झालेला नाही असं सुद्धा समोर येत आहे। आपण एक नजर टाकूयात यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मुंबई ठाणे आणि केडीएमसी मध्ये भाजप शिवसेना एकत्र लढणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। नाशिक नागपूर मनपामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं कळतंय। पुणे पिंपरीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार असल्याचं कळतंय। नवी मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे ते मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये, कारण त्या संदर्भातला निर्णय अद्याप झालेला नाहीये। तर महापालिकेसाठी युतीचं सूत्र ठरल्याचं सध्या विश्वसनीय सूत्रांकडून झी24 तासला कळतंय। आणि हा फॉर्म्युला ठरला आपल्याकडून मला कळतंय सगळीकडे झालं पाहिजे जे आम्ही सातत्याने सांगतोय की महायुतीमध्ये आपण लोकसभा लढतो, विधानसभा लढतो, सगळ्याच निवडणुका महायुतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजे। माझ्यासारखे कार्यकर्ता अतिशय आनंदी आहेत, समाधानी आहेत